नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोला पश्चिमच्या दुबार मतदारांचा मुद्दा हायकोर्टाने धरला ग्राह्य. विजय अग्रवाल यांच्या दाव्याने आमदार साजिद खान पठाण अडचणीत. केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाचा श्री गणेशा बुधवारपासून. पहिली ते पाचवीत एकूण 200 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश. सोयाबीनच्या विषयावरून आमदार हरीश पिंपळे यांचा रौद्र अवतार. कृषी अधिकाऱ्यांच्या चालबाजीचे उघडे पाडले एक प्रकरण. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होताना कृषी विभाग झोपलेला. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग जबाबदार. अमरावतीत 55 लाखाचा गुटखा पकडला. कॅफेवर अमरावती पोलिसांची धाड, तर दुसरीकडे आलिशान कारचा चोरटा गजाआड. आता सविस्तर बातम्या. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अकोला पश्चिम संबंधित निवडणूक कागदपत्रे आणि रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. याविषयी भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यांमुळे आमदार साजिद खान पठाण यांच्यासमोर अडचणी वाढणार आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी निवडणूक याचिका भाजप उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी दाखल केली आहे. या निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेस नेते व आमदार साजिद खान पठाण यांच्या विरोधात ही याचिका आहे. अकोला पश्चिम आणि बाळापूर या दोन्ही मतदारसंघाच्या मतदार यादीत किमान 1125 मतदारांची नावे आणि छायाचित्र सारखीच आढळली आहेत. या मतदारांनी संबंधित पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार दोन्ही ठिकाणी मतदान केले असून अकोला पश्चिममध्ये त्यांची साजिद खान पठाण यांच्या बाजूने मतदान केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 2 वेगवेगळ्या मतदारसंघात दुबार मतदान झाल्याचा आक्षेप घेणारी याचिका कायद्यानुसार वैध मानत न्यायालयाने विरोधी उमेदवाराचा आक्षेप फेटाळून लावला आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतदानात सुमारे 3614 मतदारांनी एकापेक्षा जास्त वेळा मतदान केले, ज्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार अवैध ठरते असा युक्तिवाद करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघात मतदान करण्याचा अधिकार नाही. तर एखाद्याने तसे केले तर त्याची दोन्हीकडील मते अवैध ठरतात. कालच माननीय हायकोर्ट नागपूर बेंचाने आपल्या अकोला पश्चिमच्या मतदारसंघामध्ये डबल मतदान झाल्याची आम्ही जी याचिका दाखल केली आणि त्यासंबंधी पुरावे दाखल केले, ती आमची केस दाखल करून घेतली आणि संबंधित रेकॉर्ड हे जतन करून ठेवण्याचा आदेश दिला आहे. आम्ही लवकरच त्यांना जे मागितलेलं आहे किंवा बाळापूरमध्ये कोणी मतदान केलं आणि अकोला पश्चिममध्ये कोणी मतदान केलं, ती यादी आम्हाला मिळाल्यावर आम्ही हे सिद्ध करून देऊ की 2 ठिकाणी लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यामुळे या निवडणुकीचा निकाल बदललेला आहे. अकोल्यात नव्याने सुरू होत असलेल्या केंद्रीय विद्यालय शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी पहिली ते 5वीच्या प्रवेश प्रक्रियेला उद्या म्हणजेच 15 जुलैपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडणार असून यामध्ये एकूण 200 जागा उपलब्ध असणार आहेत. अकोल्यातील केंद्रीय विद्यालयाची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्र सरकारच्या दर्जेदार शिक्षण प्रणालीचा लाभ आता अकोल्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते 5वीसाठी प्रत्येकी 1 तुकडी सुरू केली जात असून प्रत्येक वर्गाची क्षमता 40 विद्यार्थी इतकी असेल. म्हणजेच एकूण 200 विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाईल. तात्पुरत्या स्वरूपात हे विद्यालय जुन्या शहरातील हरिहरपेठ येथील जिल्हा परिषद टाउन हायस्कूल येथे सुरू करण्यात येत आहे. या अकोल्यामध्ये केंद्रीय विद्यालय स्थापित झालेलं आहे. उद्या 15 तारखेपासून रजिस्ट्रेशन फॉर्म्स विद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अवेलेबल असतील. वेळ आणि नोटिफिकेशन आम्ही न्यूजपेपरमध्ये दिलेले आहे. नोटीस बोर्डावरती पण प्रवेशाची गाईडलाईन आणि टाईम शेड्यूल लावलेला आहे. सर्व पालकांना विनंती आहे की ते विद्यालयाच्या परिसरामध्ये येऊन रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन फॉर्म निःशुल्क आहेत, ते घेऊन जावेत आणि विद्यालयामध्येच दिलेल्या वेळेमध्ये म्हणजेच
28 जुलैपर्यंत ते जमा करू शकतात। मध्यंतरी त्यांना कुठल्याही प्रकारची काहीही अडचण आल्यास त्यांनी विद्यालयाशी संपर्क साधावा। विद्यालयातले सर्व ॲडमिशन क्लास 1 to 5 पर्यंतचे केंद्रीय विद्यालय संघटनेची जी आमची गाईडलाईन आहे, ॲडमिशन गाईडलाईन 2026-27 त्यानुसारच होतील। गाईडलाईनमध्ये क्लिअरली दिलेलं आहे 31 मार्च 2026ला जेही त्यांचं वय असेल, जसं की क्लास 1मध्ये ॲडमिशन घेताना 6 वर्ष पूर्ण झालेले असावे, त्यानुसारच क्लास 5 पर्यंत वयमर्यादा दिलेली आहे आणि ते इथं आल्याच्यानंतर आम्ही त्याला पूर्णतः मार्गदर्शन करू। सरांनी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण शाळेच्या प्रोसेसची माहिती दिलेली आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बियाणे कंपन्यांनी फसवणूक केल्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा का दाखल केला नाही अशी विचारणा आमदार हरीश पिंपळे यांनी सोमवारच्या मीटिंगमध्ये केली। इतक्यावर आमदार पिंपळे थांबले नाही तर त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी मुरलीधर इंगडे यांना झापले। विषयाशी एवढा माल जर तिथे येत असेल, यांचे अधिकारी क्वालिटी कंट्रोल करते काय, यांचं पथक करते काय मॅडम? मग बघा तुम्ही लोक 420चा गुन्हा का नाही त्याच्यात? खत बोकस आहे, शेतकऱ्याला फसवून राहिला, ते 420चा गुन्हा पाहिजे मला त्याच्यात। आणि आता म्हणतात वाढवता येते, आता मीटिंग मध्ये सांगतो वाढवता येते। अरे वाढवता येते तर वाढवला काम नाही, का वाढवला काम नाही, का वाढवला काम नाही? मला एक लोक आहे मॅडम, तुम्हाला सांगतो, या लोकांना नमुने वेळेत घेतले असते तर हा प्रश्न जिल्ह्यात आला नसता। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान माझ्या मतदारसंघात आहे। आता अजून तक्रारी आल्या मला माहित नाही, पुढच्या तक्रारीचं मला घेणं नाही। माया हिशोबानं 1722 तक्रारी आलेल्या आहे। 1722 शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे आणि या दोघांचे परवाने रद्द झाले पाहिजेत आणि 50,000 रुपये थैलीप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान दिलं पाहिजे आणि यांची जी स्टॅम्प झाली पाहिजे आणि यांच्या प्रॉपर्टी चौकशी झाली पाहिजे एवढंच। आणि यांची नाही का प्रॉपर्टी चौकशी करा, कारण यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे। आता इंगळेने घ्या त्याच्यात, कारण इंगळेने 3 दिवस खाल्ले, एवढे सॅम्पल फेल झाल्यावर हा जिल्ह्यात बॉस बसलेला आहे। याचं काय काम आहे? हा कायसाठी बसलेला आहे तिथं? हा कायसाठी बसलेला आहे तू? विनंती काय करता? अतिरिक्त चार्ज आहे माझ्याकडे। अरे विनंती काऊन करून राहिला तू? एक पेन काऊन चालून राहिला तू करून राहिला? तो जर उद्या माल विकाय केला असता, बियाण्यासोबत खताचे बी विषय आला असता। अरे पण तुम्ही झोपा काढून राहिले का? एवढा माल जमा होऊन राहिला, तुम्हाला कसं माहित नाही पडलं? अशा 4 गोडाऊन आहे अकोल्यातनी आणि अकोला MIDC मॅडम हवा हा शेतकऱ्याला डुबाचा हा MIDC आहे। तुम्हाला मी सांगतो, मी छापे मारतो इथं, मी छापे मारायच्या पहिले यांना नाही का मला खतं पाठवून दिले। सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघात खत आले यावर्षी। एकही बोंब नाही झाली काऊन की मी त्याला म्हटलं तर माझ्या मनाच्या पहिले झालं की नाही रे? मनाच्या पहिले रिलीज केलं ना। आज माझ्या मतदारसंघात पुढे अकोला जिल्ह्यातली सगळ्यात जास्त खतं दिली काऊन की मी म्हटलं मी ढाळ टाकतो म्हणून। राज्यात शासन आपल्या दारीच्या गप्पा मारल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र बोगस बियाणे कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या घरात घुसून दरोडा टाकत असताना राज्य शासनाबरोबर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग झोपला होता काय अशी विचारणा शेतकरी करत आहेत। बीजोत्पादन प्रमाणपत्रांचा काळाधंदा, बियाणे क्षेत्रात फोफावलेल्या बोगस कंपन्या आणि काही लाचखोर कृषी अधिकाऱ्यांची या कंपन्यांसोबत असलेल्या साटेलोटामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती खराब झाली आहे। कृषी विभागाच्या कमालीच्या निष्काळजीपणामुळे आज अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे। राज्य सरकार बदनाम करण्याचे हे खासगी कंपन्यांचे षडयंत्र तर नाही ना अशी विचारणा आता होत आहे। जी या कंपन्याला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय, गुन्हे दाखल केल्याशिवाय, शेतकऱ्याला मदत दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। कारण सरकार आणि मुख्यमंत्री आणि आमचे भरणे मामा याच्यात बदनाम होऊन राहिले आणि आम्ही सुद्धा बदनाम होऊन राहिलो। शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी होणे अनिवार्य असते, मात्र कृषी विभागाने या अत्यंत महत्त्वाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। जेव्हा बियाण्यांचे सॅम्पल लॅबमध्ये नापास झाले होते तेव्हा कृषी अधिकाऱ्यांनी या कंपन्यांची विक्री का थांबवली नाही? सॅम्पलमध्ये उगवण क्षमता नसतानाही या बोगस बियाणे कंपन्यांना बाजारात बियाणे विकण्याचे परवाने कोणी आणि कशाच्या जोरावर दिले? या संपूर्ण घोळात बियाणे कंपन्या आणि कृषी अधिकाऱ्यांचे लागेबांधे शोधणे आवश्यक आहे। कृषी अधिकाऱ्यांचे ईमेल आणि मोबाईल चॅट्स तपासल्यास भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते। ज्या बियाणे कंपन्यांचे सॅम्पल फेल झाले आहेत त्यांना तातडीने ब्लॅकलिस्ट का केले गेले नाही? त्याचप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग, तेथील मोहीम अधिकारी यांच्याकडे या संदर्भातील महत्त्वाची जबाबदारी शासनाने दिलेली होती। जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांचे खास करून नमुने काढण्याचे काम असते, त्यांनी किती काम केले याचाही शोध घेण्याची गरज आहे। कारण याच्यात सगळे उळवाउळीचे उत्तर देऊन राहिले। हे जे शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी जे अधिकारी बसलेले आहे यांच्या कंपन्याशी लागे बांधे आहे आणि
यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, म्हणून अशा या अधिकाऱ्यांचे डिस्टार्ट करा, डिपार्टमेंट इन्क्वायरी आणि यांच्या प्रॉपर्टी चौकशी करा असं पत्र मुख्यमंत्री आणि आमचे सचिव प्रमुख आणि आपले भरणे मामा कृषी मंत्री आणि कलेक्टर मॅडमने मी देणार. महागड्या कंपन्यांचे बियाणे विकत घेऊन ते शेतात पेरल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा आली. ज्या शेतकऱ्यांनी घरी स्वतः तयार केलेले पारंपरिक सोयाबीन पेरले होते त्यांची उगवण अत्यंत उत्तम झाली आहे. कृषी विभाग आणि बियाणे उगवण क्षमता तपासणाऱ्या एजन्सीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज हजारो शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले आहेत. 100% 22 कंपन्या ज्या आहेत, आपल्या इथं 2 कंपन्या आहेत, 22 कंपन्या या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक इच्छा आहे. आणि आज या कंपन्याचा माल त्यांनी सांगितलं की हा प्लॉट होता, ते सीट होती, अमको होतं, असं काहीच नाही आहे. या लोकांनी जेव्हा सोयाबीन पांढऱ्या फुलाचं 8,500 विकत घेतलं दर्यापूर, मूर्तिजापूर आणि कारंज्यात, त्याच बॅगा इथं भरल्या आणि ते शेतकऱ्याला विकलं. म्हणून आज हे शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांवर आज दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. अकोला जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या तब्बल 1700 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तर तपासणीत तब्बल 183 नमुने अप्रमाणित आढळले होते. ज्या कंपन्यांचे नमुने फेल आढळले त्या कंपन्यांच्या बियाणे विक्रीवर निर्बंध का लावले नाही? केवळ 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा असून हा सर्व प्रकार जबाबदारी झटकण्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात जवळपास 10 ते 20 कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री सुरू होती. मग केवळ 2च कंपन्यांवर कारवाई का? उरलेल्या कंपन्यांना कृषी अधिकाऱ्यांनी अभय का दिले? सॅम्पल रिपोर्ट दाबून ठेवणाऱ्या दोषी कृषी अधिकाऱ्यांवर आणि बियाणे उगवण क्षमता तपासणाऱ्या प्रयोगशाळा एजन्सीवर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या किती प्लॉटची तपासणी सरकारने केली होती याचाही शोध घेतल्यास अशा प्रकारे बियाणे कंपन्यांचे कुठलेही बियाण्यांसाठीचे प्लॉट नसून त्याची कुठल्याही प्रकारची तपासणी केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सरकारी बीज प्रमाणीकरण यंत्रांपैकी कितीचे प्रमाणपत्र बियाणे कंपन्यांकडे आहे आणि किती बियाणे कंपन्यांनी खासगी बीज प्रमाणीकरण कंपन्यांकडून प्रमाणपत्र घेत बियाणे विकले याचाही शोध घेण्याची गरज आहे. आणि तरीही 2 दिवस उशिरानंतर 10 तारखेला 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले. साधारण 10 कंपन्या अशा आहेत यांच्या तक्रारी आपल्याला आल्या आहे की त्यांचं आणि जास्तीत जास्त बूस्टर आणि रवी सीडच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या आहे. म्हणजे काल शनिवार रविवारचा सुट्टी होती, आज सोमवार आहे. एकूण जिल्ह्यातल्या जर तक्रारी आपण पाहिल्या तर आतापर्यंत 1722 तक्रारी आल्या आहे. आणि जे नमुने तपासायला पाहिजे, हे जेव्हा माल येते तेव्हा तपासायला पाहिजे आणि त्या जे लॅब नाही त्यांना लवकर त्यांचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. पण त्याच्यात उशीर झाला. नमुनेही म्हणजे जिल्हा जे तपासणी यंत्रणा आहे त्यांनी नमुने 15 एप्रिलला जर माल दुकानात येऊन राहिला तर त्यांचं काम आहे त्यावेळेस ते नमुने घेऊन तपासायला पाहिजे. पण यांनी सगळा माल खापल्यावर तपास काढले. यामध्ये 2 अधिकारी जे आहे श्री सालंके आणि दांडगे, एक जिल्हा परिषदचे आणि कृषी विभागाचे आहे आणि 7 तालुक्याले 7 तालुका या कंट्रोलचे या लोकांनी वेळेत नमुने घेतले असते, ते प्रयोगशाळेला पाठवले असते. आज 183 नमुने फेल निघाले. पण केव्हा निघाले? जेव्हा शेतकऱ्यांनी माल विकत घेतला, कृषी केंद्रावरून पेरला आणि फेल निघाला. म्हणून आज यांच्या फेल्युअरमुळे यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलाय. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याला आलं आहे. ज्या या कंपन्या ह्या दोषी आहेत त्याच्यामध्ये या कंपन्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांचे परवाने रद्द झाले पाहिजेत आणि कंपनीवाल्यापासून शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. यासाठी आज मीटिंग होती. पातूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेना उबाठा पक्षाचे अजय गजानन पाटील विजयी झाले. त्यांना 11 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या तुळसाबाई गाडगे यांना 10 मते मिळाली. तर स्वीकृत सदस्यांमध्ये सय्यद नईम, सय्यद यासीन, सत्ताधारी गटाचे व विरोधी गटाचे रफिक सौदागर हे विजयी झाले. पातूर नगर परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि मित्र पक्षाचे वर्चस्व आहे. उपाध्यक्षपदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेना उबाठा पक्षाचे अजय गजानन पाटील उपाध्यक्षपदी निवडून आले. निवडणुकीमध्ये भाजपच्या सौ तुळजाबाई राजाराम गाडगे यांना 10 मते तर अजय गजानन पाटील यांना 11 मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आले. त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. कोणी कोणाला धोबीपछाड दिला याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सत्तारूढ पक्षाने शहराच्या विकास कामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावर एका पतीकडून पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सलमान खान याने पत्नीची हत्या करून मृतदेह कारंजा पोलीस ठाण्यात आणला. कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हा पत्नी आणि 3 लहान मुलांसह कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होता. समृद्धी महामार्गावर पती पत्नींमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार केला आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याची कबुली दिली. घटनेनंतर आरोपी पत्नीचा मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास समृद्धी महामार्गावर फिरत राहिला. अखेर पहाटेच्या सुमारास तो स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारमधून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत. आज पहाटे सकाळी कारंजा पोलीस स्टेशन येथे एक उत्तर प्रदेश नोएडा इथं राहणारा सलमान खान हा 30 वर्षाचा युवक स्वतःची कार घेऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अंमलदारांना मी माझ्या पत्नीला मारून तिचा मृतदेह गाडीत ठेवलेला आहे आणि आता पोलीस स्टेशनला सरेंडर करत आहे अशी माहिती दिल्यावरून पोलिसांनी खात्री केली असता वाहनामध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते. गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा ओढून तिचा खून केल्याचं. अकोला शहरात प्रदूषित पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाणी पुरवठ्याने अनेकांना पोटाचे विकार वाढले असून लहान मुले, वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. अकोला शहरातून एक अत्यंत चिंताजनक आणि नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेली बातमी समोर येत आहे. अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात प्रचंड दूषित पाणी, प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेकांना पोटाच्या विकारांनी ग्रासले आहे. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून आता तरी अधिकाऱ्यांनी जागे होऊन यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अकोला महानगरपालिका नागरिकांना शुद्ध पाणी पुरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये नळाला येणारे पाणी हे गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि रासायनिकदृष्ट्या प्रदूषित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे पाणी प्यायल्यामुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयाचे पोटाचे विकार, गॅस्ट्रो आणि उलट्या जुलाबच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी आणि दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच प्रभू श्रीराम यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या मागणीसाठी आज वाशिमच्या मालेगाव येथे काँग्रेसच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. वाशिमच्या मालेगाव येथे पार पडलेल्या रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रभू श्रीराम यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली. आमदार अमित भाऊ झनक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे प्रतीक असून त्यांच्या नावाचा वापर करून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनात रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमरावती येथील भरोसा सेल आणि राजापेठ पोलिसांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळ नगर येथील इटालियस आणि बर्गर कॅफेवर छापा टाकून बंद कॅबिनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 8 प्रेमी युगलांना रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे परिसरातील इतर कॅफे चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
अमरावती शहरातील गोपालनगर येथील डीमार्ट जवळ असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये अमोल राहुल सूर्यवंशी याच्या मालकीचे इटालियस कॅफे आहे. या कॅफेमध्ये प्रेमी युगलांसाठी विशेषतः बंद केबिन तयार करण्यात आल्या होत्या. कॅफे चालक प्रेमी युगलांकडून पैसे घेऊन त्यांना या बंद केबिन उपलब्ध करून द्यायचा, जिथे अश्लील प्रकार चालायचे. याबाबत गुप्त माहिती मिळताच भरोसा सेलच्या पथकाने इटालियस कॅफेवर अचानक छापा टाकला. यावेळी बंद केबिनमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत असलेल्या 5 प्रेमी युगलांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने याच परिसरातील एका महिलेद्वारे चालवणाऱ्या जाणाऱ्या बर्गर कॅफेवर छापा टाकला. तिथेही 4 प्रेमी युगलांना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही कारवाईत पकडण्यात आलेल्या सर्व युगलांना आणि कॅफे मालकांना ताब्यात घेऊन राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांच्या व अचानक झालेल्या कारवाईमुळे अमरावती शहरातील अवैध केबिन चालवणाऱ्या इतर कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत. इलेक्ट्रिक तार आणि शेतातील तांब्याची तार सोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून मोर्शी, वरुड, आसेगाव, पूर्णा आणि नागपूरच्या कडमेश्वर भागातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 ऑक्टोबर 2025 रोजी एक मोठी चोरीची घटना घडली होती. तक्रारदार नयन वानखडे यांच्या इलेक्ट्रिक दुकानासमोरून 3 लाख रुपयांचे 3 किलोमीटर वायर आणि ठेकेदार विनोद बेलवंशी यांच्या गोदामासमोरून 2 लाख रुपयांचे 2.5 किलोमीटर वायर असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला होता. या प्रकरणी वरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या चोरीचा मुख्य सूत्रधार नागपूरच्या गिट्टी खदान परिसरातील महेंद्र कपूर हा असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तातडीने नागपूरला रवाना झाले आणि त्यांनी सापळा रचून महेंद्र कपूरला त्यांच्या होंडा सिटी कारसह ताब्यात घेतले. महेंद्र कपूर आणि अनिल उईके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची चोरी करण्याची पद्धत अत्यंत शातीर होती. तो आधी स्वतःच्या आलिशान होंडा सिटी कारने फिरून कुठे चोरी करायची याची रेकी करायचा. त्यानंतर रात्रीच्या वेळी टाटा एस वाहनांमध्ये आपल्या इतर साथीदारांना घेऊन वरुड, मोर्शी, येरला आणि सिंभोरा शेत शिवारातून इलेक्ट्रिक व तांब्याच्या तारा चोरून नागपुरात विकायचा. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कार, टाटा एस वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण 8,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने विदर्भातील आणखी किती ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आहेत याचा पुढील तपास वरुड पोलीस करत आहेत. प्रतिबंधित गुटखेची अवैध वाहतूक करताना 2 इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गुटख्यासह 55 लाखाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे. आरोपीमध्ये अब्दुल रफीक, अब्दुल शब्बीर, महेंद्र कॉलनी अमरावती, अर्शद खान, रहमत खान, पठाण चौक अमरावती यांचा समावेश आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पथक तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नागपूरवरून तिवसाकडे एक ब्राऊन रंगाचा अशोक लेडलँड कंपनीचा ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नागपूर अमरावती रोडवरील सुमित हॉटेलसमोर सापळा रचून 13 जुलै रोजी पहाटे अशोक लेडलँड कंपनीचा ट्रक थांबवला. त्यामधील 2 इसमांना ताब्यात घेऊन ट्रकची झडती घेतली असताना त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू मिश्रित सुगंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचे 130 मोठे पांढरे नायलॉन पोते होते, ज्याची किंमत अंदाजे 39 लाख रुपये आहे. गुटखा वाहतुकीकरिता वापरलेला ट्रक अंदाजे 16 लाख रुपये असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तिवसा येथे गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. तपास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण मार्फत सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोला पश्चिमच्या दुबार मतदारांचा मुद्दा हायकोर्टाने धरला ग्राह्य. विजय अग्रवाल यांच्या दाव्याने आमदार साजिद खान पठाण अडचणीत. केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाचा श्री गणेशा बुधवारपासून 1ली ते 5वीत एकूण 200 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश. सोयाबीनच्या विषयावरून आमदार हरीश पिंपळे यांचा रौद्र अवतार. कृषी अधिकाऱ्यांच्या चालबाजीचे उघडे पाडले एक प्रकरण.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होताना कृषी विभाग झोपलेला. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग जबाबदार. अमरावतीत 55 लाखाचा गुटखा पकडला. कॅफेवर अमरावती पोलिसांची धाड, तर दुसरीकडे आलिशान कारचा चोरटा गजाआड. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.